विठ्ठली तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुता सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा मौज सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आदरा वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आदरा वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे वापर कुमादेवीवर सर्व वापर कुमादेवीवर तो हा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जना पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो शांता सर्व भावे दास झालो शांता सर्व भावे दास झालो शांता तेची माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ येणे हा गोपाळ कृपा करी हे हा गोपाळ कृपा करी हे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी यांच्याने जोडे सर्व सुख राज्याने जोडे सर्व सुख राज्याने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकाळ 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 हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेषा सेविनावडे तुका म्हणे शेष सेविनावडी वचना मोरे बोलिले ते वचना मोडे बोलिले माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे गोपाळ
संताची ए बाई हा माझा विश्वास संताची ए बाई हा माझा विश्वास पाय हा माझा विश्वास संताची पाय हा माझा विश्वास संताची ए बाई हा माझा विश्वास बाई हा माझा विश्वास संताची पाय हा माझा विश्वास संताची पाय हा माझा विश्वास सर्व झालो त्यांचा सर्व दास झालो त्यांचा दास सर्व दास झालो त्याचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते हा गोपाळ जेने हा गोपाळ गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी
संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणे जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचनान मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. समचरण सरोजम सांद्रने लांबुदाभ, जगना निहित पाणिं मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कैंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस प्रदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं भक्ति वैराग्य ज्ञान हे तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृह देह अशा नसे जातील भरी
ऐसे संत नारायण बाबा त्यांशी मी नमन करी सेवे लागी सेवा झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो झालो सेवलागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझया देवा देवा अहो स्वामी तुझया देवा अहो स्वामी तुझया देवा स्वामी तुझया देवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू ज्यांचे गावी केला वास ज्यांचे गावी केला वास त्याची नसावे उदास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेच माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत जगदुद्धारक जगदुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. बंडू महाराजांना म्हणलं बालाजी महाराज गुरुदार म्हणा थांबा तिथं या इकडे एक त्याला जोते लागते जरा अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा या पवित्र अशा ठिकाणी श्री क्षेत्र छोटेवाडी या गावामध्ये आदरणीय आमचे परमार्थ प्रेमी सुग्रीव बापू ज्ञानोबा सोळंके यांनी सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. त्यांचे दोन्हीही सुपुत्र आदरणीय आमचे परमार्थ प्रेमी कैलास भाऊ सुग्रीव भाऊ सोळंके दुसरे महेश सुग्रीव भाऊ सोळंके आणि आमच्या सुग्रीव भाऊचे दोन्ही चिरंजीव अर्थात आमचे दगडू दादा आणि अंगदराव बरोबर नाव. हा सोळंके परिवार आपली भारतीय संस्कृती असं सांगते बालाजी महाराज की उत्सव करायचा म्हटलं कारण भारतीय संस्कृतीमध्ये आनंद जरी असला तरी तो माणूस एकटा भोगत नाही, तो अनेकांना त्या आनंदामध्ये सामील करून घेतो. आणि दुःख जरी असलं तरी त्या दुःखामध्ये अनेक जण सामील होतात. अर्थात सुख सुद्धा भोगायचं झालं तर हो अनेक जण त्यातही वाटून घेतात आणि दुःख जरी आलं तरी ते दुःख सुद्धा अनेक जण वाटून घेतात. ही आपली भारतीय संस्कृती आहे. 2 प्रकारचे उत्सव आहेत, एक आनंदाचा उत्सव आणि एक दुःखाचा उत्सव. दुःखाचे उत्सव ही त्याही मध्ये अनेक जण दुःख वाटून घेतात. तसं हा जो उत्सव आहे हा आनंददायी उत्सव आहे. आणि या उत्सवाचं निमित्त आमच्या सोळंके परिवाराने ही सुंदर अशी वास्तू शांती बांधलेली आहे आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा विठाला
आणि या सेवेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, तसं पाहायचं झालं तर आज या ठिकाणी सोळंके परिवाराने संपूर्ण महाराष्ट्र इथं उपस्थित केलेलं आहे. एक एक गुणीजन, एक एकाच्याने मनोव्यापारी हे विश्व होय संहारे, असे आदरणीय गायनाचार्य, भजन सम्राट, युवा कीर्तनकार आमचे बालाजी महाराज मोहिते वांगे संस्थान महाराजांची उपस्थिती आहे. तसेच मृदंगाचार्य आदरणीय आमचे मूर्ती लहान पण कीर्ती महान आमचे नागेश दादा राऊत उंबरीकर यांची उपस्थिती आहे. त्यांनाच मृदंगाची साथ करणारे आमचे हरिभक्त परायण शतानंद महाराज, सुंदर अशी त्यांची मृदंगाची साथ आहे. आणि बालाजी महाराजाबरोबर ज्यांना साथ केली चाल म्हणण्यासाठी आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज, सर्व आमचे आदरणीय गुरुवर्य भाऊंच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि भाऊंचे चिरंजीव आमचे अनिल दादाही उपस्थित आहेत. आमच्या वांगी संस्थावरून आलेले सर्व आमचे भजन मंडळी आदरणीय आमचे सुदामदादा चव्हाण असतील, आमचे बंडू महाराज जाधव असतील, श्रोत्यांची भूमिकेमध्ये असणारे आमचे छगनआप्पा आहेतच, बालाजी महाराज नरके सुद्धा आहेत. आणि या परिवाराचे जावई असणारे वांगी संस्थानचे आमचे एक सेवक आदरणीय आमचे परमेश्वर भाऊ गरड यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. आणि त्यांना सांगितलं म्हणजे महाराज आमच्या सासऱ्याने घर बांधले, म्हणजे तुमची कीर्तन सेवा पाहिजे. ठीक आहे म्हटलं, तारीख होती शिल्लक, संध्याकाळचं जवळचं म्हणलं इथंच, त्याच्यामुळं जात जाता एवढं हाणून जाता येतं तिकडे पलक. कारण कसं असतं, एका रूटवर आटलं म्हणजे बरं असतंय. माणसानं जमीन घ्यावी पण बांधा शेजारी घ्यावी, म्हणजे आवत उचलून तिथं तिथं टाकता येते, सोपं जाते जरा. बरोबर आहे ना बंडू साहेब? म्हणून ही सेवा घेण्याची त्यांना आज्ञा दिली. आणि या सेवेसाठी सर्वजण आपण पाहुणे मंडळी, गावातील मंडळी, महिला मंडळी सर्व उपस्थित आहेत. आमचे गंगा मसल्याचे आमचे सोळंके महाराज हे उपस्थित. बोलणं अगदी रोखोक असते. हा, रघुनाथ भाऊ त्यांचं बोलणं म्हणजे नाही भिड भाड, कोणाला काय बोलते सावध राहावं लागतं त्यांच्यापाशी गेलं की. त्यांची स्वतः उपस्थिती आहे. सगळे पाहुणे मंडळी आहेत. मला वाटतं महिला मंडळी थोडं थोडं पुढं पुढं सारखा, पाठीमागून येणाऱ्या त्यांना जागा नाही, पुढे या सारखा पुढं थोडं थोडं. विठाला ही मध्ये जागा कशाला ठेवली? इथं मंत्री येणार आहे काय कोणी? सारखा पुढं, कमी काय तुम्हाला काय मागणार नाही. या पुढे, या पुढं सारखा, उठून या. काय माझ्या अंगात वास येत नाही काय नाही, सारखा पुढं. भले लांब लांब बसल्यात. आणि या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे आमचे हरिभक्त परायण चव्हाण माऊली, सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. नंतर हे कीर्तन तुम्हाला बापू कधी पाहावं वाटलं तर ते कॅमेरा आणलाय बरं का, त्यांच्याकडे पण लक्ष द्या. शेवटला वास्तू शांती का करायची? कारण हा एक कर्मशास्त्रातला विधी आहे. जय हरिया. वास्तू शांती करण्याचे अनेक कारण आहे, शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. कारण वास्तू शांती करत असताना पहिली गोष्ट, आपण घर बांधत असताना ते घर कुठल्या जागेत असावं, त्या घरासाठी काय काय असावं. कारण घर बांधत असताना आपण वाळू आणतो, विटा आणतो, आप्पा वाळू विटा आणतो. मग त्या वाळू विटा आणत असताना आता वीट कोण्या मातीची तयार झालेली असते? काय काय ठिकाणची माती स्मशानभूमीतली असते विटा तयार करण्यासाठी. वाळू सुद्धा काय काय ठिकाणी स्मशानभूमीतली, नदीमध्ये तिथली आणले जाते. मग त्या वाळूमध्ये, विटामध्ये काही दोष असतात. मग त्या दोष निवृत्ती करता मग शास्त्राने सांगितलेलं जे कर्म असतं ते आपण करतो. अर्थात त्याचंच नाव आहे वास्तुशांती. वास्तुशांती करत असताना, जर वास्तुशांतीच्या पूजेला बसत असताना यजमानाला जर ते वास्तुशांतीचं साहित्य घेऊन येत असताना, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, ते देवबापाने सांगितलं तुम्हाला वास्तुशांतीचं सर्व साहित्य घेऊन या, ते साहित्य घेऊन येत असताना पायात चप्पल जमत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, येता येता कोणाला गप्पा हाणाय जमत नाही, दुसरा मुद्दा. ते वास्तुशांतीतला पुन्हा पूजेला बसत असताना ढेकर आलेला जमत नाही, अंगाला घाम आलेला हाताने पुसता येत नाही, असे त्याच्यामध्ये बारकावे आहेत. आणि ज्या जागेमध्ये आपल्याला वास्तू बांधायची त्या जागेमध्ये केस, हाड या वस्तू निघाल्या नाहीत पाहिजे. तुम्ही म्हणता ना, आता
काय काय ठिकाणी जागाच 1-1 कोटी रुपये गुंटायत. मग त्या जागेत जर हाडं निघाली केस निघाले मग घर ती जागा का विकायची का? तसं नाही. तर काही शास्त्रामध्ये काही संस्कार सांगितले, काही काही गोष्टी कशा कशाने पवित्र होतात. मग हे दोष आहेत सर्व. मग हे दोष घालवण्यासाठी जागा नाही सोडून द्यायची. त्याच्यासाठी शास्त्राने सांगितलं जो वास्तुशांती विधी तो जर केला तरी सर्व दोष निवृत्ती होतात. विठाला म्हणून वास्तुशांती करायची. कारण कर्मशास्त्र आहे. कर्मामध्ये थोडी जरी चुकी झाली तरी दोष लागतो. कर्म धर्म नव्हती सांग पुण्या अंगे पतन. कर्मशास्त्र कर्मामध्ये थोडीफार जर चूक झाली तर त्याचा दोष लागतो. म्हणून त्या कर्माच्या दोषाच्या निवृत्ती करता भगवंताचं नामस्मरण सांगितले महाराज. तेने सकळा सिद्धे जगे झाले पूर्ण काम. 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 तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अर्थात या कर्मशास्त्राला जर पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं जातं. म्हणून ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातील मूलभूत 3 गरजा सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान गोपी विहार आश्रमाशी स्थान. आश्रमाशी बालाजी महाराजांनी प्रमाण दिलं. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. माणसाला जीवन जगण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे. पहिले अन्न, वस्त्र आणि निवारा. घर हे माणसाच्या जीवनातील एक घटक आहे महाराज. संसारिकाला घर लागतंय आणि संन्यासाला लागत नाही का? संसारिकापेक्षा संन्यासी लोकांचे आश्रम मोठमोठे आहेत. कोटी रुपयाच्या बिल्डिंग. संसारिकाला घर लागतं त्यात विशेष काय? कारण नाथ महाराज म्हणतात घराची गरज काय? भागवतामध्ये आलेला विषय. घर माणसाला कशासाठी असावं, का घर बांधायचं? साधं माणसाला जर म्हटलं काय चाललंय तुमचा धंदा उद्योग, ते म्हणतात काय ना आता पोरग लग्नाला आले घर बांधायलो. म्हणजे पोराचं लग्न करायचं असेल काय लागतंय बापू? घर लागतंय. नाथ महाराज म्हणतात त्या गृहाची गृहसिद्धी धनधान्य पाहिजे अवधी. घर पाहिजे आवश्यक भोगार्थ देक स्त्रियेच्या. लग्न जरी करायचं असेल तरी घराची गरज आहे. घराची गरज काय? माणसाची ओळख सुद्धा एक घर आहे. एकाच गावात जर 2-3 नावाची माणसं असेल, एकाच माणसाचं नाव 2-3 असते तेच नाव. अर्थात रामभाऊ. छोटेवाडीमध्ये म्हणले आम्हाला रामभाऊच्या घरी जायचे. पण गावामध्ये जर 3-4 नावाचे एकच आहेत, 4-5 जण आहेत एका नावाचे, तर माणसं म्हणतात नेमकं कोणते रामभाऊ? म्हणतात नाही का त्यांना आता बंगला बांधलाय. ही माणसाची काय झाली? ओळख झाली. घर ही माणसाची ओळख आहे. आणखीन सांगतो, घर हे माणसाला लागणारी आवश्यक गोष्ट आहे. कारण घराने माणसाची ओळख होते आणि घर हे गरजेचंच आहे. ज्ञानोबा म्हणतात संन्यासी असला ब्रह्मचारी जरी असला त्याला सुद्धा घर लागतंय. ऊन वारा पाऊस थंडी याच्यापासून बचावासाठी घर लागतंय ना.
सांगे वात वर्षा अतपधरे ऐसे अभ्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानोबाच्या काळात 3 मजली घरे होते. त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी संन्यासाला सुद्धा घर लागते. मग संसारिकाने घर का बांधू नये. कारण घराशिवाय माणसाला किंमत नाही. कारण या जगामध्ये जर घर आता सध्या तर महाराज घरदार चांगले असल्याशिवाय पाहुणे सुद्धा घराकडे बघत नाहीत. पोरग लग्नाला असू द्या माणसं काय म्हणतात आधी काय पाहिजे घर पाहिजे. घर ही प्रत्येकाची ओळख आहे महाराज. पण त्या घरामध्ये त्यातली त्यात विशेष भजन नामस्मरण घरातील माणसं हे सात्विक असले तर अजून त्याच्यामध्ये आनंद आहे. विठाला आणि आमच्या बापूंचा परिवार म्हणजे सर्व पारमार्थिक परिवार आहे. आमचे आदरणीय कैलास भाऊ हे सुद्धा मला वाटतं भाऊंकड पकवा शिकण्यासाठी होते. म्हणजे पारमार्थिक घराणा आहे म्हणूनच वास्तुशांती दिवशी कीर्तन ठेवण्यात आले. मला नसतं वास्तुशांतीला तिकडे मावळा ह्याच्यात गेलं तर बाया नाचित कोण आणतात प्रसिद्ध गौतमी पाटील. पण हा घराणा सांप्रदायिक असल्यामुळे इथं कीर्तन ठेवलं. आणखीन तुम्हाला सांगतो माणसाचं समाधान कधी बिघडतं. नुसत्या घराच्या 4 भिंती झाल्या म्हणजे घर नाही. त्या घरामध्ये काय पाहिजे ऐका. कबीरदास महाराज म्हणतात माणूस घर बांधलंय पण घरात समाधानी कधी राहतो. 4 गोष्टीची त्याला अनुकूलता लागती. पहिली घरात राहत असताना त्या माणसाचं शरीर निरोगी असलं पाहिजे तर त्याचं जीवन समाधानी बनतं. दुसरी गोष्ट घरामधले जे माणसं आहेत ते प्रत्येक जण आपापल्या कार्याच्या ठिकाणी जागृत असले पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट घरामध्ये असणारी पत्नी ती पतिव्रता पाहिजे त्यावेळेस समाधान लाभतं. आणि घरामध्ये असणारे आपले जे मुलं आहेत अपत्य आहेत ते आज्ञाधारी पाहिजे तर माणसाला समाधान लागतं. विठाला कबीरदास महाराज म्हणतात ह्या 4 वस्तू माणसाला जर प्राप्त झाल्या तर हा पृथ्वीवरचा स्वर्गच आहे महाराज. पहिला स्वर्ग सुंदर काया, दुसरा स्वर्ग घर में माया, तिसरा स्वर्ग पत्नी हो प्रतिव्रता नारी, चौथा स्वर्ग पुत्र हो आज्ञाधारी. मुलं आज्ञाधारी पाहिजेत, बायको पतिव्रता पाहिजे, घरातले माणसं प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी जागृत पाहिजेत आणि शरीर निरोगी पाहिजे. हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता प्रत्येकाच महाराज 50-55 झाले की प्रत्येकाला एक बिमारी गुडघ्याची. असा माणूस नाही की म्हणणार ना माझे गुडघे दुखायला नाहीत म्हणून. शरीर निरोगी ही मोठी संपत्ती आहे तर माणूस समाधानी. अहो कीर्तनात बसायचं झालं गुडघ्यानं बसू दिलं तर बसताना आपा. गुडघ्यात जर नाही बसू दिलं माणूस बसू शकत नाही. म्हणून या 4 गोष्टी सुद्धा घरामध्ये आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. 4 भिंती म्हणजे घर नाही. ह्या 4 अवस्था माणसाला प्रत्येकाला मिळाव्या तर माणूस समाधानी लाभत असतो. आणि त्यातली त्यात जर घर बांधलं त्या निमित्ताने वास्तुशांती आणि वास्तुशांतीच्या नंतर हा कीर्तनाचा उत्सव. कारण वास्तुशांती करत असताना देवबाप्पाकडून किंवा कर्म करणाऱ्याकडून किंवा कर्मकर्त्याकडून थोडीफार जरी चुकी झाली तर त्याचा दोष लागत असतो. दोष किती लागतो. नाथ महाराज म्हणतात कर्म करत असताना साधा देवबाप्पा जर म्हणले आज मनाला पाणी घ्या तर ते पाणी किती घ्यावं. उडीत भिजेल इतकंच पाणी घेतलं पाहिजे. जर कमी जास्त झालं तर दारू प्यायलाच पाप लागतं. मग तुम्ही म्हणता न केलेलंच बरं. कर्मी आचमन करावे मास मात्र जळ घ्यावे न्यून अधिक त्वासवे दोष पावे सुरापान सम. हे कर्म करत असताना या अडचणीत अहो काय ठिकाणी ब्राह्मण सुद्धा नीट मंत्र म्हणत नाहीत. काल आमच्या बालाजी महाराजांनी घराची वास्तुशांती केली. तो एक देवबाप्पा असे होते मंत्र तर येतच नव्हते पण भिंतीम तुपाताम टिपकाम देतम हे का संस्कृत झालं का काय झालं आम्हाला वेळ लागा नेमकं काय म्हणाले ते. ब्राह्मणाकडून मंत्र म्हणत असताना सुद्धा काही चुका होत्यात. कर्मकर्त्याकडून सुद्धा काही चुका होतात. पण त्या चुका दृष्टीसाठी भगवंताचं नामस्मरण अर्थात कीर्तन भजन केल्या जातं. विठ्ठल सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे आणि त्या निमित्ताने हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. महाराज कोणत्या का निमित्तानं होईना गावात नामस्मरण झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी सर्व गुणीजन मंडळी आहेत.
कारण कीर्तन म्हटलं की एकट्याला मेळ लागत नाही महाराज. एकल्याचा नवी खेळ मनवणी मेळ मेळविला. हो. बापू थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. हे टाळकरी महाराज गुणीजन मिळणं सध्या लय अवघड झाले. चांगले मिळणं म्हणून सुंदर असे आमचे बालाजी महाराज आमच्या कधी हाती लागतील पण योगायोग आलेले होते गावाकडे. म्हणलं आटले रिकामे तर चला ते म्हणले येऊ म्हणले काय करा. बालाजी महाराजांची उपस्थिती आहे. सर्व भजनी मंडळी आहेत. आपल्याकडे 1 तास टाइम उरलेला आहे. अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबराय यांचा. तुकोबराय या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. बघा परमार्थ असो किंवा प्रपंच असो, परमार्थ जरी करायचा झाला आणि संसार जरी करायचा झाला तरी दोन्हीकडे विश्वास पाहिजे. बायकोचा नवऱ्या विश्वास पाहिजे आणि नवऱ्याचा बायकोवर. पती पत्नीचा दोघांचा विश्वास असल्याशिवाय त्यांचा सुद्धा प्रपंच कडेला जात. तसंच आहे महाराज. साधा संसार जर विश्वासाशिवाय होऊ शकत नाही तर परमार्थ सुद्धा तसंच आहे महाराज. विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. संसारामध्ये भांडवल लागतं तसं परमार्थामध्ये बी भांडवल आहे. संसार करत असताना प्रपंच करत असताना एखाद्याला व्यवसाय टाकायचा धंदा टाकायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा भांडवल आहे. काय लागते भांडवल? पैसा. पैशाशिवाय कुठलाच व्यवसाय होत नाही. आता बापून एवढी वास्तू शांती बांधली ही का फुकट झाली का? पैसा शिवाय ना संसारामध्ये धंदा टाकायचा असेल तर पैसा हे भांडवल आहे. तसं परमार्थ रूपी जर तुम्हाला व्यापार करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा भांडवल आहे महाराज. परमार्थासाठी काय भांडवल आहे? तुकोबाराय म्हणतात परमार्थ करायचा असेल तर विश्वास हे भांडवल आहे महाराज. भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास नफा हे मागील देवास पुढती सोत सेवेची. तुकोबाराय म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थासाठी विश्वास हे भांडवल लागतं. परमार्थ विश्वासाशिवाय होऊ शकत नाही आणि संसार सुद्धा विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. कारण विश्वास हा मुख्य आहे. श्रद्धा वेगळी आणि बालाजी महाराज विश्वास वेगळा. श्रद्धा ही येणारी जाणारी असते पण विश्वास हा अजन्म असतो. श्रद्धेचा जन्म आहे. अहो एखाद्या महाराजावर एखाद्या माणसाची श्रद्धा असते. त्यांच्या घरी जाणं येणं असतं पण काही गोष्टीमुळे जर दोघांचं खटकलं आणि एखादा जर विचारलं का हो म्हणे आता ते महाराज तुमच्या घरी येत नाहीत, सध्या तुम्ही त्यांच्याकडे जात नाहीत, तो म्हणतो आमची त्यांच्यावरची श्रद्धा काय झाली? कमी झाली किंवा संपली म्हणतो. म्हणजे श्रद्धा येणारी जाणारी आहे पण विश्वास हे अजन्म तत्व. गोस्वामी तुळशीदास रामायणामध्ये भगवान शंकराला आणि पार्वती आईसाहेबाला ही उपमा दिली. पार्वती आईसाहेबाला श्रद्धेची उपमा दिली आणि भगवान शंकराला विश्वासाची उपमा दिली महाराज. हरी भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. तुमचा रामायणातला विषय बरोबर आहे ना? भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. अर्थात भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि पार्वती आई साहेब ह्या श्रद्धा आहेत. कारण श्रद्धेचा जन्म आहे. विश्वास हे अजन्म तत्व आहे. पर्वताची म्हणून पार्वतीचा जन्म आहे. मला सांगा भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलाचं नाव काय? काय नाव आहे? मला मंडळ वसुदेव देवकी. प्रभू रामचंद्राचं दशरथ कौशल्या. म्हणजे या दोघांच्या आई वडिलाचे नाव सांगता येतात. या दोघांचा जन्म सांगता येतो. जर एखाद्याला विचारलं भगवान श्रीकृष्णाचा जन्म सांगा तर श्रावण वद्य अष्टमी. भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. पण भगवान भोलेनाथाचा जन्म सांगू शकतं का कोणी? कधी झाला? भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव मातू पितू हिना. म्हणजे अजन्म तत्व आहे महाराज. श्रद्धा येणारी जाणारी पण विश्वास हे अजन्म तत्व आहे. म्हणून परमार्थासाठी मुख्य लागणार आहे ते विश्वास. विठाला मग जर परमार्थ करायचा असेल तर विश्वास पाहिजे. असंच एका साधकाच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला परमार्थ करायचा आहे पण विश्वास नेमका कोणावर ठेवावा हे त्याच्या लक्षात आलं. कारण सध्या परमार्थ करत असताना महाराज कोणावर विश्वास ठेवून परमार्थ करायचा नाही. कारण या जगामध्ये जर विश्वासच ठेवायचा असेल तर एक तर संतांवर ठेवायचा नसता देवावर ठेवायचा.
इतरांवर विश्वास जर ठेवला तर तुमचा परमार्थ कडीला जाईनच याची शाश्वती नाही. विठ्ठल त्या साधकाच्या लक्षात आलं, त्याला वाटलं कोणीतरी जगद्गुरु तुकोबराय हे देहू गावात राहतात. तुकोबरायची कीर्ती त्याच्या कानावर गेली. महाराज वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. मग तुकोबरायकडे आला महाराज. देहू गावामध्ये आल्याच्या नंतर लोकाला विचारू लागला, का हो म्हटले जगद्गुरु तुकोबराय कुठे राहतात? त्यावेळेस लोकांनी उत्तर दिलं नाही महाराज. लोक म्हटले आमच्या गावात जगद्गुरु आणि तुकोबराय अशी व्यक्ती नाही म्हणले. कोणीतरी एक तुकाराम नावाचा व्यक्ती आहे म्हणले, आपला येण्यासारखा भजन करतो. म्हणजे प्रत्येकच महाराजाला गावात किंमत असते असं नाही. आणि कोण्यात महाराजांना असं समजून नये अनिल महाराज की गावातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला मानावं. एखादा तरी रामभाऊ महाराज कोण असतो, विरोधक असतोच महाराज. त्या काळात काय तुकोबराला न मानणारे लोक होते. लोक म्हणले जा म्हणले समोरच आहे घर. त्यावेळेस मला तो जगद्गुरु तुकोबरायकडे गेला. तुकोबराय तुळशी वृंदावनापाशी विना घेऊन भजन करत होते आणि त्याने विचारलं, का हो म्हणले जगद्गुरु तुकोबराय तुम्हीच का? त्यावेळेस तुकोबराय म्हणले, हो मीच जगद्गुरु तुकोबराय. असं नाही म्हटले, कारण मोठे माणसं बोलत असताना स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत. आता जर आम्हाला फोन आला तारखेचा तर आम्ही फोनवर म्हणतो हो मी उत्तरेश्वर महाराजच बोलतोय. पण जगद्गुरु तुकोबराय होते. तुकोबराय म्हणले याच देहाला तुकाराम म्हणतात. काय म्हटले? या देहाला तुकाराम म्हणतात. नाव नाही सांगितलं, पदवी नाही दिली, याच देहाला तुकाराम म्हणतात. विठाला तुकोबराय म्हटले बोल काय काम आहे? तो म्हटलं काहीच नाही महाराज, मला परमार्थ करायचा आहे. ते म्हणले परमार्थ करायचा अडचण काय? मी ऐकलंय म्हणले परमार्थ करत असताना विश्वास पाहिजे. नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? त्यावेळेस तुकोबराय म्हणले या महाराष्ट्रामध्ये 5,500 कीर्तनकार आहेत तात्या. बरोबर आहे का? आले पण उशिरा आले बरं का मामा. 5,500 कीर्तनकार आहेत म्हणले, कोणावर बी ठेव. तो साधक म्हटला आताच्या कीर्तनकारात सांगू नका म्हटले. आताच्या महाराज लोकांस नेमका तुमचा कोणावर विश्वास आहे? कारण तुकोबराय हे आयऱ्या गायऱ्या विश्वास ठेवणारे नव्हते. तुकोबरायचा जीवनाचा जर विचार केला, तुकोबरायने कधी कधी देवाला मागं सारलंय. एवढा अधिकार आहे तुकोबरायचा. मग तुकोबराय कोणावर विश्वास ठेवतील का? कारण तुकोबरायचं जीवन महाराज एवढं उच्च लेवलला जीवन गेलेलं होतं तुकोबराय म्हणतात. तो साधक म्हटला महाराज तुमचं जीवन आम्ही ऐकलं एवढ्या स्थितीपर्यंत आलेलं आहे, मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवला नसेल. नेमका तुम्ही कोणावर विश्वास ठेवला? तुकोबराय म्हणजे अरे मी सांगून ठेवलंय की यारे यारे लहान थोर कोणावर विश्वास ठेवा आणि परमार्थात ये. पण ते म्हटले तुम्ही नेमका तुमचा विश्वास कोणावर आहे? तुकोबराय म्हणले मी नेमका कोणावर विश्वास ठेवलाय ते ऐकायचं असेल तर पहिलंच
ऐकायचंय का? संताचे पायी हा माझा विश्वास. तो साधक म्हटला महाराज, तुम्ही बी संत आणि तुमचा विश्वास आहे संतांवर, यात काय विशेष नाही. अहो एकाच पार्टीच्या पुढाऱ्याचा त्याच पार्टीच्या पुढाऱ्या विश्वास असणं काही नवल नाही. तो साधक म्हटला महाराज, राक्षसांचा विश्वास आहे का संतांवर? तुकोबराय म्हणले, आमच्या संतांवर राक्षसांचा सुद्धा विश्वास आहे. एवढंच नाही, वैऱ्याचा सुद्धा विश्वास संतांवर आहे. तो साधक म्हणला, असं मोगम जमणार नाही, काहीतरी पुरावा द्या. कारण कीर्तनकाराने बोलत असताना काय दिलं पाहिजे महाराज? प्रमाण दिलं पाहिजे आणि पुरावा दिला पाहिजे. जर कीर्तनकार पुरावा देत नसतील तर त्या कीर्तनकाराला काय म्हणले महाराज? ते म्हणले पुरावे. कारण संत वाङ्मयाचा काहीतरी आधार पाहिजे. तुकोबराय, आम्ही तुमचेच प्रमाण ऐकलेत. आधार वाचोनी काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी. तुकोबराय म्हणजे तुला जर पुरावा द्यायचा असेल, राक्षसांचा विश्वास सुद्धा संतांवर आहे. चल म्हणले रामायणामध्ये. रामायणामध्ये महाराज काही संवाद आलेत. लक्ष्मणाचा आणि शबरीचा संवाद आहे. प्रभू रामचंद्राचा आणि शबरीचा संवाद आहे. एवढंच नाही, दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय. कारण सध्या आताच्या या इंटरनेट जगामध्ये माणसाचा बालाजी महाराज संवाद संपत आलाय. बोलणं संपत आले. कारण व्हॉट्सअप खेळणाऱ्या माणसापाशी बसणं म्हणजे जिवंत माड्यापाशी बसणं. तो शेजाऱ्या पादऱ्याला बोलत नाही, काय नाही, त्याच्या मोबाईलमध्ये काय इचकितोय देव जाणे त्यालाच माहिती. पहिले माणसं जर घरी गेले पाहुण्या रावळ्याची तर भेटण्यासाठी, गेल्याच्या नंतर पहिले माणसं बोलायचे, काय काय चाललंय, काय नाही, शेतीवाडी काय केले शेतात या वर्षी, काय ऊस गेला का नाही, अशा गप्पा मारायचे. पण आता गेल्या गेल्या माणसामध्ये चार्जर आहे का? का नाकात घालायचे चार्जर? म्हणजे बोलणं बंद झाले, बोलत नाहीत. पण रामायणामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय आणि नवरा बायको संवाद झाला पाहिजे. संवाद म्हणतो, वाद नाही. रामायणामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आहे, रावण आणि मंदोदरी. बघा, एक राक्षसाची बायको. ज्यावेळेस रावणाने सीता चोरून आणली त्यावेळेस मंदोदरी सांगते रावणाला, तुम्ही सीता परत देऊन टाका. त्यावेळेस रावण म्हणतो, का द्यायची? मंदोदरी म्हणती, का द्यायची हे नाही, मला रात्री स्वप्न पडले, जर तुम्ही सीता परत दिली नाही तर तुम्ही उघड्या डोळ्याने लंकेचा नाश बघता. कारण सीता चोरून आणली तुम्ही, जर परत दिली नाही, मला रात्री स्वप्न पडले. कारण मंदोदरीला हे मालकावर उद्या संकट येणार आहे हे आदल्या दिवशी कळत होतं. काय आप्पा, उद्या संकट येणार आहे ते मंदोदरीला आदल्या दिवशी कळत होतं. आपल्या मंदोदऱ्या सगळं वाजल्या म्हणतात आम्हाला माहित होतं. हे फरक आहे. बघा तुम्ही, कोणती बाई मालकाचा दिवाळी निघाल्याच म्हणते, मालक मला हे माहित होतं, मग तो सांगते कवा? पण रावणाची होती, राक्षसाची होती, पण पतिव्रता होती. 5 पतिव्रता त्याच्यात मंदोदरीचा नंबर आहे महाराज. अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी, त्याच्यामध्ये मंदोदरीचा नंबर आहे. मंदोदरी सांगते, मला स्वप्न पडले. रावण म्हणला, काय स्वप्न पडले सांग तरी. मंदोदरी म्हणते, ऐका. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. मंदोदरी म्हणती, मालक ऐका, रात्री स्वप्न पडले, त्या स्वप्नामध्ये मी वानर लंकेवरती सेतू बांधायलेत आणि सर्व वानर महाराज लंकेमध्ये आलेत. नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेळा दिदला, लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर, तो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. मंदोदरी म्हणते, तुमचा बलाढ्य असणारा सक्का भाऊ मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितलाय. कारण कुंभकर्ण असा होता महाराज. रामायणामध्ये भावार्थ रामायणात असं वर्णन केलं नाथ महाराजांनी. ज्यावेळेस कुंभकर्ण जन्माला आला का त्यावेळेस कुंभकर्णाला जसं मूल जन्माला आल्या बाया बघायला जातात ना, 300 बाया कुंभकर्णाने बघायला आल्या आल्या गिळल्या होत्या. किती? एवढा बलाढ्य होता. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात वर्णन केलं. मी काही पदार्थ सांगत नाही किंवा माझ्या चुलत्यानं कोणी लिहिलेलं नाहीये. 300 बाया गिळल्या होत्या कुंभकर्णाने, एवढा बलाढ्य होता. तो कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितलाय. मी मंदोदरी सांगायला रावणाला,
रावण म्हणला एवढंच का? म्हणून तरी म्हणते एवढंच नाही का? सत्य तुझी छेदिली दस शिरे, रामया येणे रंग धीरे, लंका जाळून केली बुहारे, अंबरी तुरे गरजत. माझं ऐका, सीता देऊन टाका. पण रावण होता महाराज बऱ्याच मंदोदऱ्यात महाराज अशा आपोआपल्या रावणाला सांगायच्यात मालक दारू पिणं चांगलं नाही, गांजा ओढणं चांगलं नाही, इकडे तिकडे बोंबलत हिंडणं चांगलं नाही. पण रावण ऐकतात का? होय मंदोदऱ्या हो, ऐकत नाहीत महाराज. मी म्हणतो बायको जरी असेल, जर हिताचं सांगत असेल, चांगलं सांगत असेल, आपण ऐकलं पाहिजे का नाही बायकोचं? काय म्हणणं आहे तुमचं? बघा ते ऐकावंच लागतंय. चांगलं सांगत असेल तर बापू ऐकलंच पाहिजे. आणि जर बायको जर म्हणत असेल म्हणूनही सांगते वेगळं निघाने वेगळं बघून संसार बघा, असं जर सांगत असेल तर असं नाही ऐकलं पाहिजे. पण ती जर सांगत असेल मालक मुलं लग्नाला आलेत, मुली लग्नाला आलेत, जरा प्रपंचाकडे लक्ष द्या, काय ऐकू नये माणसाचं बायकोचं. रावण होता मला, रावणानं ऐकलं नाही. रावण म्हणला काही बोलते तू, स्वप्न पडलं आणि कुठं काय, इथं माणसाचे जन्म गेले हरिपाटण काकडा म्हणून, अजून स्वप्नात देव आला नाही आणि तू सांगते स्वप्न पडलं. मंदोदरी म्हणते ऐका, तुम्ही जर सीता परत दिली तर सगळ्या कुळाचं कल्याण आहे हो. रावण म्हणला कुळाचं कल्याण, रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. मंदोदरी सांगते. पण रावण चिडा महाराज. रावण म्हणला काय म्हणतेस? आता रामाला शरण जाऊ मी? आम्ही ब्रह्मदेवाचा नातूय, लोक काय म्हणते माझी अपकीर्ती होईल. 33 कोटी देव मी बंदिस्त केले आणि तू म्हणते मला रामाला शरण जा. अरे तो राम वानरांच्या बळावर माझ्यावर युद्ध खेळायला आलाय, तो तर भेकडाय म्हणतो रावण. काय निधडा नहे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय, त्याशी वंदी मी लंकानाथ, तरी जगात जगन माझी अपकीर्ती होईल जगामध्ये. महाराज रावण बायकोपाशी बलाढ्य सांगू लागला महाराज, गप्पा मारू लागला. प्रत्येक जण बायकोपाशी बसला की गप्पा सांगतो, मी असं करीन आणि मी तसं करीन आणि मी काय करीन. आमच्या गावात बी एक माणूस आप्पा, तुम्हाला माहित नाही, ते सोयाबीन कापून आला, पाय भरलेले तसे चिखलाने चुलीपाशी बसला, बायको भाकरी करू लागली, पावसाळ्याचे दिवस, पाय भरलेले. बायकोला म्हणा तुला काय होईन या महाराष्ट्राचं, काय होईन या भारताचं गप्पा हाणायला. महाराज गप्पा हाणायला पण चुलीपाशी बसला होता महाराज. जी जाळ आला, जे धोतर पेटलं, बायको महाराष्ट्राचं भारतात जळू द्या, ते धोतर जळाले, तेवढं पाय मागे घ्या, आपल्याला एकच धोतर आहे म्हणले तेवढंच. तसं रावण सुद्धा गप्पा हाण लागला. रावण म्हणतो 33 कोटी देव माझ्याकडे पण दिसते, तू म्हणते त्याला शरण जा. कारण रावणाकडे महाराज देव बंदिस्त होते. एवढंच नाही, रावणाने प्रत्येक देवाला काम लावलं होतं. काय काय काम लावलं होतं बालाजी महाराज? रावण म्हणतो माझ्याकडे जे देवता आहेत 33 कोटी, त्या प्रत्येक देवाला मी काम वाटून दिलं. म्हणजे एवढी सत्ता होती. सर्व जगाला भीती ज्या काळाची, यमाची, तो यम रावणाकडे पाणी भरायचा. इंद्रवारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, विधी वायू सर्वत्र पूजे ओसरी, विदिते करी दळण कांडणी. इथं जर भावार्थ रामायण कोणी वाचणारे असतील त्यांच्या लक्षात येईल हा विषय. प्रत्येक जण महाराज देव काम करायचं. एवढंच नाही, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागून. आताच्या भाषेमध्ये परिमळ म्हणजे ब्युटी पार्लरचं सामान. बालाजी महाराज हे ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला रावणाच्या घरी अश्विनी कुमार देवता होत्या. कारण रावणाला बायको काय एक नव्हती ना, किती होत्या? 80 सहस्त्रजा सुंदरा माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी. 80,000 बायका होत्या. म्हणजे 80,000 बायकोला मग गन पावडरचे डबे, टिकल्याचे पाकिट, पण अजून काय असतंय, फिरून लावली. तुम्ही काय म्हणले? फॅरन लावली म्हणले. म्हणजे सगळं साहित्य आणून द्यायला रावणाच्या घरी अश्विनी कुमार देवता होत्या. पुन्हा भवाया कापाचा वस्तारा. मला अजून मिळाला ना बायका भवाया का कापेत्यात, त्या का बोराटी लाडका त्यात, का एसटीला गुता त्यात. बघा कशा हसायल्यात, बरोबर आहे का नाही? आमची एकदा म्हणली होती, मी म्हणलं गप्प बस, लोक आपल्या कीर्तना बोलायचं पण बोलवायचे नाही कोणी. मला सांगायचं काय, अश्विनी कुमार देवता ही परिमळाचं साहित्य आणून द्यायला होती. एवढंच नाही, रावण खंडोबारा रावणाच्या दाढी कराय होते. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती दया पुढे ते चिरोकडे भुकाडी. खंडोबारा दाढी कराय होते. एवढंच नाही म्हटले,
अहो, नवग्रहाची पिढा गाडी ते रावणे घातले बांधवडी पायी घालून पिढी पायरी तळी अडकवले. ज्या नवग्रह आहेत ना त्या नवग्रहाच्या पायऱ्या केल्या रावणाने. एवढंच नाही, अरे विघ्न न राहू शके जाया पुढे तो गणेश होऊन बापुढे आणि गाढवाचे कळप गाडे चौकडे वळत तसे. गणपती बाप्पा गाडोवाळ्या होते. मला सांगायचं काय, रावण हे मंदोदरीला सांगायलाय माझं एवढं ऐश्वर्य तू म्हणते रामाला शरण जा. पण रावण होता महाराज तो. रावणानं मंदोदरीला एकांतात नेलं आणि मंदोदरीला काय म्हणतो रावण, तुला वाटतंय का म्हणे मी एवढा वेळा आहे सीता चोरून आणाय म्हणे, मग तुम्ही का आणली. रावण म्हणतो रामाच्या बळापुढे मी वाळलेल्या गवताच्या काडी एवढा सुद्धा माझं सामर्थ्य नाही. पण म्हणते तुम्ही सीता चोरून का आणली. ते म्हणे तेच कारण तुला मी सांगतो ऐक. हे तू सांगतेस मला आज नाही. आयसाची सांगे बिभीषण, आयसाची सांगे कुंभकर्ण, आयशेची सांगते बहुसाल जन रिगा शरण तुही म्हणायची. माझा बिभीषण सांगत होता भाऊ, कुंभकर्ण हे सांगायचं शरण जा पण मी का जात ना ऐक म्हणे. म्हणतो तरी म्हणते का तुम्ही परत देत नात. रावण म्हणतो ऐक, मी अरण्यामधून जात असताना मला नारदाची भेट झाली. सीता चोरून का आणली रावण सांगतो. अरण्यातून जात असताना मी नारदाला विचारलं की नारदा मला रामाची प्राप्ती होईल का. नारद म्हणले का होणार नाही, रामाची प्राप्ती सगळ्याच होती पण मग त्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस नारदानं मला सांगितलं एक तर भजन कर नसता वैर कर. पावावया श्री रामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. रावण म्हणला भजन आपल्याच्यानं जमणार नाही म्हणला. आपला भाऊ बिभीषण काकडा करते आपलं डोकं उडते म्हणला. भजन माझ्याच्यानं जमणार नाही, हा वैर करू शकतो. मग नारद म्हणले वैर कर, पण वैर तरी काय करायचं. नारद म्हणले काय ना त्याची बायको चोरून आण. मुख्य वैराचे कारण तो करावी का दाराहरण, तुझी बायको पळून आण. मंदोदरीला रावण सांगतो म्हणून मी सीतेला चोरून आणलं. मी काय अप्पलपोट्या नाही, मला माझा एकट्याचा उद्धार करायचा असता तर ज्यावेळेस मी सीतेला आणायला गेलो कुठं पंचवटीमध्ये त्याच ठिकाणी माझा उद्धार करून घेतला असता. पंचवटी सन्मुख जाता आणि मीच पाहतो सावी जाता. पण तसं केलं नाही मी. सकळ कुळ उद्धारणार्था आणली सीता चोरून. मग म्हणजे तुम्ही परत दिली नाही, सगळ्या कुळाचा उद्धार हो मला नारदानं सांगितलं म्हणून. तू जरी पतिव्रता असली, माझा भाऊ बिभीषण जरी होता, कुंभकर्ण होता, इंद्रजित होता, या कोणावरच माझा विश्वास नाही. फक्त माझा विश्वास एकाच माणसावर बसला, नारद वचनी विश्वास. म्हणून तुकोबरा म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास आमच्या संतांवर आहे महाराज. विठाला तो साधक म्हटला महाराज कळालं आम्हाला राक्षसांचा विश्वास संत वैऱ्याचा सुद्धा आहे महाराज. अहो नारद अशी व्यक्ती महाराज, मला वाटतंय हिरण्यकश्यप असतील, रावण असेल, जरासंध असेल, हे देवाचे वैरी होते पण देवावर यांचा विश्वास नव्हता, पण नारदाव होता. हिरण्यकश्यपून काय पण केलता की माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यप, म्हणजे देवाचं नाव सुद्धा हिरण्यकश्यप घेऊ देत नव्हता. पण नारद आले की नारदाला म्हणायचा नारदा थोडं भजन करा. माणसाचं जीवन नारदासारखं असावं महाराज. कुठं गेलं तरी मान मिळावा, कुठं गेलं तरी लोकांनी या आणि बसा म्हणावं. नसतं असं होऊ नये माणूस आले लोक आले बाबा पिढा, असं जीवन नसलं पाहिजे. नारदासारखं जीवन जगलं पाहिजे महाराज. नसावे ओशाळ मग मानी ती सकळ, मग मानी ती सकळ, मग मानी ती सकळ. अर्थात माणसाचं जीवन नारदासारखं पाहिजे. म्हणजे नारदावर सर्व राक्षसांचा विश्वास आहे आणि देवतेचाही विश्वास आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आमचा सुद्धा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. बरं तुकोबराय फक्त संतांच्या पाय विश्वास ठेवायचा का. तुकोबराय म्हणतात विश्वास नाही ठेवला आम्ही, कायेने वाचेने सर्व भावाने आम्ही त्यांचे दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. तो साधक म्हटला महाराज जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये आजकाल दास कोणाला व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला काय व्हावं वाटतं, हो मालक. प्रत्येकाला मालक. अहो महिनाभरच सून नांदायला आली तिला लगेच वाटतं मी सासू व्हावा, सासूचा अधिकार माझ्याकडे यावा. सासू होण्यासाठी आधी नांदावं लागतं म्हणून सासू होत असतं. तसं या जगामध्ये प्रत्येकालाच मालक व्हावं वाटतंय. पण महाराज तुम्ही म्हणतात सर्व भावे दास. दास कोणालाही नको वाटतंय महाराज. कामावरला गडी सुद्धा महाराज त्याला जास्त वजन टाकलं जमत नाही. ते म्हणतो मालक हे बैल नावतं तुमचं तुम्ही बघा करा हिशोब. दास कोणाला नको. तुम्ही म्हणतात दास झालो
कारण व्यास महर्षी सांगतात 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे आहेत. किती जण? 5 माणसं बालाजी महाराज जिवंत असून, मग एक हे पाकवाजा, तुम्ही, मी आणि विनेकरी, असं नाही. 5 माणसं कोणते आहे का सांगतो. तुकोबरा म्हणतात दास झालो, पण दास होणं चांगलं नाही महाराज. जिवंतोपी मृत पंचहा व्यासेने परिकीर्तित दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवक. 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. बघा कोण कोण आहे का. दरिद्रो, दरिद्री माणसाचं जीवन जिवंत असून मेल्यासारखं. पैशावाल्याला कोण किंमत देते का जगात? पैसाच नसेल तुमच्याकडे तर कोणी विचारित नाही. रक्ताच्या नात्यातले माणसं सुद्धा तुम्हाला लग्नाची पत्रिका देत नाही. तुमचं जर एकदा वाजलं ना आणि त्याला कळालं ना, माणसं कुठलीच पत्रिका तुम्हाला देत नाहीत महाराज. जगामध्ये सध्या फक्त एकाच माणसाला किंमत आहे. धनवंता लागी तुकोबरा म्हणतात या जगात फक्त एकाच माणसाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो पैसा जर नसेल अहो तर सक्की बायको सुद्धा नीट बोलत नाही नवऱ्याला. कोण? बायको सुद्धा. बालाजी महाराज कोरोनामध्ये काय हाल होते आपले. पाकिट बंद झाल्या बायका नीट बोलतात काय बापू? म्हणजे आमच्याच बोलतात असं नाही. प्रत्येकाचीच बायको पैसा नसल्या नवऱ्याला नीट बोलत नाही. नाथ महाराजांच्या ओव्या त्याच्यावर काही. पैसा जर माणसाजवळचा गेला आणि पैसा जवळ असला तर बायका कशा बोलतात. नाथ महाराज म्हणतात त्या धनाची झाली या तुटी स्त्री व सोनी लागे पाठी तुमच्या नावडती गोष्टी रागे उठी फडफडोनी. आणि तीच बायको जर पैसा असेल तर नाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषाशी बाईल लवटो करी कैसी. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे. म्हणून माणसाने पैसा कमवला पाहिजे. आमचे महाराज लोक जरी म्हणत असले पैसा का मड्यावर मेल्यावर बांधून न्यायचाय का, पैसा का संघ येत असतो का, तरी पण या जगामध्ये देव आणि संत यांच्या नंतर वाचवणारी शक्ती तुम्हाला पैसाच आहे. पैसा मरण चुकवत नाही पण पैसा मरण लांबवतो. विठाला पैशाशिवाय या जगात काय चालत नाही महाराज. एका माणसानं केळी आणल्या विकत. तुम्हाला बाजार कुठला आहे? माजलगावचा. बरं माजलगावचा बाजार. बस स्टँडवरून त्यानं एक डझन केळी घेतल्या आणि केळी घेतल्यानंतर तो विचार करू लागला केळी पिशवीत टाकायच्या आधी किंवा मग आता केळी घेतल्यात पण हे कातडं कशाला संग न्यायचं. कातडं खायला का आपण का शेळीत का. म्हणून त्यानं ते कातडे चालले आणि तिथं टाकून दिले बस स्टँडला आणि फक्त केळीचे गाभे आतमध्ये टाकले. आणि एवढा हुशार होता महाराज. केळी घेतल्या बालाजी महाराज वरून एक टरबूज घेतलं आणि त्या पिशवीत टाकलं आणि निघाला ना कुठं छोटेवाडीला. उन्हाळ्याचे दिवस महाराज चैत्राचा मायमा पिशवी डोक्यावर सगळं अंगावर खाली शिकरणं झालं. घरी आला बायकोला म्हणला बघ तुला उपवास आहे चतुर्थी लय उपवास धरलीस म्हणले तू महादेवाचा सोमवार धरतीस पाठच उठून पेलं वाचते दुसऱ्याचे चुरून तुला उपवास आहे. हो बा सकाळी उठून काय धंदे करतात आता सध्या महादेवाला एवढी गर्दी महाराज. काय काय गावचे महादेवाच्या पिंडी शेवाळ्या पाणी टाकू टाकू. लवकर पाठच उठायचं शेजारणीचे फुलं चोरायची. ती उठायच्या बिचारीने पाणी घातलेलं असतंय फुलाला. ती उठायच्या आधीच फुलं चोरून जातील महादेवाला वाती. ही पूजा महादेवाला मान्य नाही बालाजी महाराज. जर दुसऱ्याचे फुलं चोरले हो आणि नवऱ्या संग भांडणं खेळून जर महादेवाला पाणी व्हायला गेली तुकोबराय म्हणतात तिने ते पाणी व्हायले नाही तिने ते फुलं व्हायले नाही महादेवाच्या पिंडीत दगड टाकले. ये तितैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासिरी मंत्र पुष्प देवासिरी मंत्र पुष्प देवासिरी. नाथ महाराज म्हणतात आपला मुद्दा होता. केळी घेऊन आला घरी. बायकोला मला तुला उपवास आहे. बायको म्हणले याचे कातडे कुठे आहेत. ते मला कातडे का खात असतात का. तिने बस स्टँडला टाकून ते म्हणले कातडे खात नसतात पण केळी घरापर्यंत सुखरूप येण्यासाठी कातडे आणावं लागतात. तसं पैसा मेल्यावर बांधून नेत नसतात पण पैसा मरेपर्यंत लागत असतो म्हणून पैसा कमवायचा असतो. विठाला
माणसं जिवंत असून मेल्यासारखं आहे. आता याच्यामध्ये बी काय प्रश्न आहेत. नेमकं दरिद्री म्हणायचं कोणाला? आपल्या सामान्य व्यवहारामध्ये व्याख्या, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काय म्हणतात? दादा, पैसा नसल्या माणसं काय म्हणतात? दरिद्री माणूस आहे. होय बंडू साहेब, दरिद्री. पण नाथ महाराज म्हणतात ज्याच्याकडे पैसा नाही तो नाही दरिद्री. नाथ महाराजाला विचारलं, नाथ महाराज तुमच्या दृष्टीने दरिद्री कोण? कारण व्यावहारिक दृष्टी माणसं पैसा नसला धन नसलं की माणसं त्याला दरिद्री म्हणतात. पण नाथ महाराज म्हणतात खरा दरिद्री तोय ज्याच्याकडे कोटी रुपये आहेत. काय कोटी रुपयाची इस्टेट आहे पण त्याचं मन समाधानी नाही, सर्वात दरिद्री तो. ऐका दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण या नाव. नाथ महाराज म्हणतात परम दरिद्री जाण, ज्याचं मन समाधान. महाराज किती काय कायला मिळू द्या पण सदा त्याची वरड आहेच. त्याला आमच्याकडे सदा इवळे म्हणतात. सोयाबीन जरी एकरी त्याला 40 कट्टे झाले तरी म्हणतो नाही नाही गेल्या वर्षी 45 झाली. ऊस जरी एकरी 60 टन झाला तर नाही म्हणतो या वर्षी कमीच झाला. म्हणजे त्याला सदा इवळे. संसारात किती मिळालं तरी याचं कधी समाधान होत नाही. सर्वात दरिद्री हे. दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. दुसरा सांगितला दरिद्रो व्याधितो, रोगग्रस्त जीवन. नेहमी आजारी पडणारा माणूस जिवंत असून त्याला जर विचारलं तो म्हणतो महाराज आता मेलेलं बरं, पण ही अवस्था बघवत नाही. मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची, संसारात धाक निरंतर आभासी, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची. म्हणजे आजारी पडलेला माणूस काय हलवत आहेत गुडघे दुखायला, विचार आमच्या गणेश त्याला कशी बेजार आहेत पायानं. बंडू साहेब, आजारी माणसाला झोपच लागत नाही महाराज. 2 माणसाला झोप लागत नाही बालाजी महाराज. कोणाला? 2 माणसाला झोप लागत नाही. ज्याचं दुखतं एक त्याला एक झोप लागत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप. मग आता कोणाला कशात नंबर आहे कोणी ते तपासून घ्या. आजारी माणसाला झोप लागत नाही महाराज. तू बाजाव झोपतो पण काय नाही. खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी, खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी. म्हणून दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. दुसरा रोगग्रस्त. आता तिसरा सांगितला दरिद्रो व्याधितो, मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा, त्याला कुठंच मान नसतो. तुम्ही म्हणता मूर्ख माणूस, पण मूर्खाचं लक्षण काय? 2च मिनिटात सांगतो मूर्ख कोणाला म्हणतात. ऐका. मूर्खस्य पंचचिन्हानी, मूर्खाचे 5 लक्षणं सांगितलेत. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. म्हणजे अति रागीट हा सुद्धा मूर्खाच्या यादीत आहे. क्रोधस्य दृढवादस्य म्हणजे स्वतःच म्हणणं खरं करणारा हा सुद्धा मूर्खाच्या यादीत आहे. दुसऱ्याला टोचून बोलणारा, दुसऱ्याला वाईट बोलणारा हे सुद्धा मूर्खाच्या यादीत आहेत. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. म्हणजे टोचून बोलणं सुद्धा हे मूर्खाच्या यादीत आहे. हे महिला मंडळीकडले असते. लेकी बोले आणि बोलता नाही हिशोबानं बोलत नाही. मला अहो एकाच सुनानं सासूला एक ताट भरून आणून दिलं जेवणाचं सकाळी सकाळी. आता लेकरवाळी सून होती त्याच्याकडून भाजीत मीठ टाकायचं विसरली. मग आता डंगरीनं गप जेवण मीठ कमी होतं. पण शेजारी नातो अभ्यास करतो. आता म्हणे बाळू काय करतोस रे? बाळू म्हणला अगं आजी अभ्यास करतो. अरे पण अभ्यास करतो कशा करता? अगं आजी मला मी 12वीला आहे, चांगले टक्के पडतील, मार्क मिळतील, मला पुढं नंबर लागेल, कुठं मोठं शिकल्या पुन्हा नोकरी लागेल, नोकरी लागल्या पैसे येतील. म्हातारे म्हणली पैसे येतील का? मग पहिला पगार येईल म्हणते. आजी म्हणली पहिला पगार आला त्यातले 100ची नोट घे तुझ्या मायच्या हातात देईन, तिला म्हणा मिठाचा पुडा आण. बघा किती लांबून चक्कर. काय म्हणली? मिठाचा पुडा. डायरेक्ट म्हणली असे सुनबाई भाजीत मीठ कमी तर जमत नव्हतं का? गाव गाव घराघरात ह्याच्यामुळे जमत नाही मला. टोचून बोलल्या की खेळ इचकाला म्हणायचं विठाला. काय काम नसतं म्हाताऱ्याला. फक्त घरातली सून म्हणती आत्याबाई शाळेची गाडी दारात आले, मी पोराचा डबा भरते, तोपर्यंत तुम्ही मुलाची सॉक्स बुट गळ्यातली ते काय टाय असते जोत अडकायचे ते द्या तुम्ही सापडून. पण म्हातारी म्हणते नाही नाही, त्या टायमात म्हातारी तुळशी लेडे घालती. आता शाळेची गाडी आली दारात, हॉर्न वाजवायली, मग त्या सुनाला मदत करू लागली पाहिजे ना.
तितक्या टायमात तुळशी वेळ घालली. आता पोरग शाळेत गेला, तुळस अंगा घेऊन झोपणं काय करायचं दिवसभर. पण नाही, सून म्हणते मला चपात्या करू लागा, पण सुनाला चपात्या करू लागणार नाही. शेजारणीकडे जाईन, शेजारीला उंडे मळून देईन का पाहणीन, पण ही करणार नाही. आणि तिच्यापाशी घराणे करते. सासवायचे जर घराणे शेजारणी पशी जर केले तर ऐका काय परिणाम होतो. पुढच्या जन्मामध्ये मांजर व्हावं लागतं. सुनाचं जर घराणं शेजारणीकडे केलं, बरं घराणं बी काय तुम्ही काय सामान्य माणसापाशी करीत नाहीत. तिची सासू बी अशी असते महाराज, तिच्या धाकाने 4 सुना निरीत उड्या हाणल्या होत्या आणि तिच्यापाशी घराणं सांगाय गेली. मला सांगायचं काय, टोचून बोलणं सुद्धा मूर्खाची आदित आहे. पण मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा, दरिद्र व्याधितो मूर्ख प्रवासी, नित्य प्रवास करणारा हा सुद्धा मूर्ख जिवंत असून मेल्यासारखा. आणि 5वा आहे नित्य सेवक. हा आपल्या अभंगाचा मुद्दा इथं आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही सर्व भावाने दास झालो, पण तुकोबराय म्हणतात दास हा जिवंत असून जरी मेल्यासारखा असेल तरी पण आम्ही दास संसारातला दास नाही सांगितला, हा दास आहे परमार्थातला. कारण परमार्थिक जर दास्यत्व केलं तर नक्कीच महाराज त्याला भगवत प्राप्ती होते आणि देवाचा दर्जा मिळतो. परमार्थातला दास हा कधीतरी मालक होतो, पण संसारातला दास कायम दासच राहतो. अहो किती मालकाच्या घरी गाड्याने इमानदारीने काम करू द्या, 12 वर्ष राहू द्या, कधी त्या मालकाला वाटते का गडी कधीतरी मालक झाला पाहिजे? कधीच वाटत नाही. कायम वाटतंय यानं आपल्यात काम केलं पाहिजे, याच्या पोरानं आपल्यातच काम केलं पाहिजे, कायम आपल्याच घरी येणं पाणी भरलं पाहिजे. संसारातला दास कायम दासच राहतो, पण परमार्थाचा दास कधीतरी मालक होतो. मला अहो नामदेव रायने देवाचं घरचं दास्यत्व केलं, पण नामदेव रायला दर्जा मिळाला, देवाचं पद मिळालं नामदेव रायला. महाराज तुझं आईसा कोणी उदाराची राशी, आपुलेची पद देशी दासा, देशी दासा आपुलेची पद देशी दासा. नामदेव महाराजांना देवाचं दास्यत्व स्वीकारलं तर देवानं स्वतःचं पद दिलं. जनाबाईनं नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं, कारण नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होते. किती? 14. आणि 14च्या 14 माणसं महाराज भजन करत होते. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी, 14 माणसं भजन करायचे महाराज. आणि 14ची यादी दिली जनाबाईनं. राजाई गोनाई दोघी, कमी ठेवा, सासू सुना दामा नाम दाना बापने. 14 माणसाची यादी. जनाबाई म्हणतात ऐका, राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा दाना बापलेक. किती झाले? मी 14 सांगतो, गंगा मसलेकर मोजा. राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा दाना बापलेक. किती? ते म्हणते तुम्हाला कशाला आणलं इथं? असं होऊ शकतं काय? सोळंकीत महाराज बोलायला काय? किती झाले? 4 झाले. राजाईन गोनाई ह्या दोघी जणी आणि नामदेव महाराज आणि दामू शेट्टी. किती झाले? 4. आता ऐका पुढं. नारा विठ्ठा गोंदा माता हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. हे 4 आणि हे 4. नारा विठ्ठा गोंदा माता किती झाले बालाजी महाराज? 8 झाले. आता पुढे ऐका. राजाई गोनाई दोघी 4 सुना आहेत. 4 सुना पायी नामयाच्या, लाडाई गोडाई येसाई साखराई त्याचे नाव आहेत बघा. ह्या झाल्या 4. किती झाले आता? 12. आऊबाई ती लेकी, लिंबाई ती बहिणी. किती झाले? 14 माणसाने 15व्या दासी जनाबाई. या जनाबाईने या 14 माणसाचं काम करायचं घरात. अर्थात नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व स्वीकारलं तर महाराज देवाबरोबर नाही, देवाला भांडण्याचा अधिकार यांना प्राप्त झाला. जनाबाई जर देवाला भांडायला तर देव गप्प बसायचा महाराज. जनाबाईने देवाचा सगळा 7-12 काढला एका अभंगात महाराज. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. या अभंगामध्ये देवाचा 7-12 काढा. देवाचा काय काय केलंस, कोणाकोणाचं वाटोळ केलंस. पुण्यवंत पाताळ लोक दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला
त्याच्या करता तुकोबरा म्हणतात संतांचा दास व्हायचं. सर्व भावी दास झालो त्यांचा. पण महाराज जर आम्ही संतांचा दास झालो तर आमच्या जीवनात फायदा काय? त्याची माझ्या इथं करीती चाकोळा. त्याची माझ्या इथं करीती चाकोळा. ओ त्याची माझ्या इथं करीती चाकोळा. त्याची माझ्या एकदा टाळ्या होता दोघांसाठी. महाराज पकवाज वाजवणं म्हणजे साधी गोष्ट नाही, जीवाचं रान करावं लागतं. लोक म्हणजे त्याला काय पकवाज बादडायले, तू ये नाही तर कळत आहे तुला. तो पोरगा आळंदीला टाकला तर महाराजाला हाणून आला माघारी. तू म्हणतो पकवाज बडवावा लागतो. बरोबर आहे का? अहो कुठलीही साधना करत असताना त्यासाठी कष्ट आहेत. एक आळंदीला मुलगा टाकला होतो, एका गुरुजीकडे टाकला गायन शिकायला. महाराज 15 वर्ष राहिला, त्याला तर काय गायन आलं नाही, पण गुरुजी विसरले गायन. त्याला शिकवण्यात नादात असे काय काय आनंदीला आले. ही कला म्हणजे पकवाजाची कला सोपी नाही तात्या. आता त्याला माहिती आहे, आता आपल्या देवस्थानमध्ये माणिक महाराज आपले क्लास घेतात. किती लहान लहान मुलं प्रॅक्टिस करतात. मृदंगाची कला ही सकाळी पाठ उठून प्रॅक्टिस करावी लागते. आमच्या नागेश महाराज सकाळी फोन केला तर ते रियाज करीत होते. मला सांगायचं का, कुठलंच महाराज सहज असायचे कोणालाच मिळत नाही काहीच. या जगामध्ये फुकट कोणालाच काही मिळत नाही. माणसं म्हणते ना फुकट बापाची पेंट. संसार असू द्या ना परमार्थ असू द्या, फुकट काहीच मिळत नाही. आणि मी तर म्हणतो फुकट कोणालाच काय मिळू नये, कारण फुकट मिळाल्यावर किंमत नसते. जेवढं कष्टाने महाराज मिळून, अहो मुलाला जर बापाने सहजच काढून 5,000चं बंडल दिलं खर्चायला तर मुलगा दिवसभरात खलास करून येतो. पण त्यानं जर एक महिनाभर जर रोजाने काम करून 2-2.5 हजार कमवले, त्याला तो जर गेला माजलगावला तर मग खर्चताना विचार करतो. कारण का स्वतः कष्टाने कमवलेत ना त्याची किंमत आहे. बापानं दिले त्याची किंमत नाही ना. म्हणून कष्टानं मिळालं त्याची किंमत असते कधी. म्हणून या जगात आई तर कोणालाच काय मिळू नये. कष्ट केलं पाहिजे. परमार्थ जरी आटला आणि संसार जरी आटला त्याच्यामध्ये कष्ट आहे महाराज. ह्याच्यात तो वाया जात नाही. परमार्थ तुम्ही थोडा करा महाराज, वायाला जात नाही. ज्ञानोबा म्हणतात येत थोडे पुरे कोड मनीचे. म्हणजे इथं थोडं जरी केलं तरी मिळते. अहो गुरुवर्य बंकट स्वामी म्हणायचे, परमार्थात आला आणि एकदाच हरिपाठ म्हटला आणि मेला, तो बैल जरी झाला आणि पुढच्या जन्मात कुत्रा जरी झाला, बैल जरी झाला तरी तो ज्ञानोबा तुकोबराच्या पालखीच्या रथाचा होईल. कुत्रा जरी झाला तरी तो देवाच्या दारातला होईल. म्हणजे इथलं काहीच व्हायला जात नाही. विठाला तुकोबरा म्हणतात संतांचा विश्वास ठेवायचा, संतांवर काय वाचा मनाने त्यांचं दास व्हायचं. कशा करता? कारण जगामध्ये तुकोबरा म्हणतात आम्ही विचार केला. विचार म्हणजे सगळ्या जगाचं निरीक्षण केलं, पाहुण्या रावळ्याचं बघितलं, गावातल्या लोकांचं बघितलं, पण जीवनात खरं हित करणारे फक्त एकमेव या पृथ्वी तलावर ते म्हणजे संत. त्याची माझे हित करीती सकळ. चकार वापरलाय त्याची. चकार काय करतो महाराज? इतरांची व्यावृत्ती करतो. आता उदाहरणार्थ आम्ही कधीतरी इथून गेलो ह्या फाट्याहून बापू, आणि बापूला जर फोन केला, बापू इकडे कार्यक्रमाला चालू तर आम्ही 4-5 जण जेवायला येणार आहेत बरं का,
बापू म्हटले बरोबर या तुम्ही सगळेजण जेवायला या. पण बापूचा परत फोन आला, म्हणले उत्तरेश्वर महाराज जेवायला फक्त तुम्हीच या, तुम्हीच या. म्हणजे 4 जणाला गाथांडी बसली ना. चाकार काय करतो, चौघाला मारतो ना. चाकार इतरांची व्यावृत्ती करतो. मग तुकोबरा ज्या आरती म्हणतात इथं फक्त संतच आमचं कल्याण करतात, संतच जीवाचं हित करतात. त्या शोधोनिया शोधोनिया आले संत शोधोनिया शोधोनिया आले संत शोधोनिया शोधोनिया आले संत शोधोनिया शोधोनिया आले योग्य प्रमाण दिलं. संत इथं आले कशा करता आले म्हटले, शोधोनिया आले संत. जगाचं हित कशात आहे याचा विचार केला आणि ते इथं आले. हिताहित जगाचे. तुम्ही म्हणता ना महाराज संतच हित करतात का, तुकोबरा म्हणले संत नाही संतच हित करतात. म्हणजे आमचे मायबाप मुलाला जन्म देतात, शिकवतात, सांभाळतात. हित नाही ठाव जननी जनका म्हणजे मायबाप हित करीत नाहीत का, म्हणजे मायबाप हित करतात म्हणले, पण खरं हित त्यांना माहित नाही. हित नाही ठावे जननी जनका. आई वडील जन्म देतील, शिकवतील, पण पारमार्थिक हित आई वडिलांना माहित नसतं महाराज. मुलाविषयीचा कळवळ आई वडिलांना आहे. एखादा मुलगा जर आजारी पडला तर आईला त्याच्याविषयी तळमळ आहे, पण त्या दुखण्यातून आई बरी करू शकत नाही. ते डॉक्टरकडेच न्यावं लागते. तिथं मी गेल्यानंतर डॉक्टरला हित कळतंय, पण त्या डॉक्टरला त्याच्याविषयी तळमळ नसते. पण संत जीवन असे महाराज, त्यांना हितही कळतंय आणि हिताविषयीची तळमळ सुद्धा असते. म्हणून याची जाती याची लय जास्त प्रमाण झालंय. बापू काय द्यायचं ना बरं का जाताना. हो नुसतं गुळावर भागावं लागेल मग. हो सगळंच माफत झालं पाहिजे. हो संतांना तळमळ आहे महाराज. अशी कळवळाची जाती करीला भावीनं प्रीती. महाराज या संसार रूपी सागरातून फक्त आपल्याला देव आणि संत सोडू शकतात. म्हणून त्याची माझे हित. मला सांगा साधं व्यवहारातलं बालाजी महाराज लग्न जमवा किती जण असतात तुमचे, किती जण होते ते 5-6 जण होते. लग्न जमवायला 500 माणसं असतात. उदाहरणार्थ लग्न करून द्यायला किती असतात आप्पा,
1500 असतात. म्हणजे लग्न जमवायला 400-500, लग्न करून द्यायला 1500 लग्न लावायला. पण तीच बायको ज्यावेळेस नवऱ्याला शिवाय देते, भांडण लागते, तर सोडवाय किती जण येतात? किती जण येतात? त्याला जर म्हणलं ते काय तुमच्या घरानं हे आमच्या गळ्यात टाकले, ते भांडण सुरू, ते म्हणजे महाराज भांड्याला भांडण लागतच असते. म्हणजे साधं संसारातलं जर आपल्याला ह्याच्यातून सोडू शकत ना त्या भांडणातून, तर अंतकाळाच्या वेळेस महाराज हे तर कधी येतील कामाला. म्हणून तुकोबरा म्हणतो खरं हित करणारे आपले संत तेची माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे. भावार्थ झालेला आहे. एकदा भगवंताचं नामस्मरण करू, अर्थात आडत असं घेऊ आणि नंतर राहिलेला चरणाचा अर्थ बघू आपण. विठो माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबरा म्हणतात खरं हित फक्त संत करतात. म्हणतात नेमकं हित म्हणजे काय करतात? तुकोबरा म्हणतात जेणेकरून जीवावर भगवंताची कृपा होईल, जीवाला भगवंताची भेट होईल, जेणेकरून जेणे हा गोपाळ कृपा करे. अर्थात देवाची भेट घालून देणं हे संतांचं काम असतं. आणि संतांनी एकदा काम जर हातात घेतलं, तिथं देवान जरी अडवलं तरी महाराज संत पूर्णच करतात. धरितीच्या संत धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीला लाळा त्यांचा. संत जर बोलले तरी देवाला खरं करावं लागतं. एक प्रसंग आहे महाराज, नाथ महाराजांचे वंशज भावदास महाराज हे महिन्याला पंढरपूरला जायचे वारीला, आणि एका सावकाराच्या घरी मुक्काम असायचा त्यांचा. 10-12 वर्ष झालं जात होते, पण त्या सावकाराचा चेहरा नेहमी पडलेला असायचा. मग एक दिवशी भावदास महाराजांनी विचारलं, का म्हटले सावकार, घरामध्ये सगळे गाडी बंगला हे सगळे, म्हणजे पण तुमचा चेहरा का नेहमी पडलेला असतो आम्ही आलात की? त्या सावकारानं कारण सांगितलं. सावकार म्हटले 10-12 वर्ष झालं म्हटले लग्नाला, पण घरामध्ये मूल बाळ नाही. पण भावदास महाराज काय म्हटले? भावदास महाराज एकच शब्द म्हटले, होईल की? म्हणले त्यात काय एवढं? काय म्हटले? होईल की त्यात काय एवढं? आणि भावदास महाराज वारीला निघून गेले. वारीला निघून गेल्यानंतर महाराज जगाचा मालक भावदास महाराज गेले की खाली मान घालायचा. पण त्या वारीला कोणत्या ज्या वारीला नाम भावदास महाराजांनी त्या सावकाराला शब्द दिला का होईल की, त्या वारीला गेल्यानंतर देवानं महाराज टाईट मान केली. देव म्हटला मालकाचं कसं का मान टाईट झाली? म्हटले. विचारलं भावदास महाराज कसं काय? म्हणले देवा आज मान टाईट, एरवी मी आलो की मान खाली घालायचे. देव म्हणतात माझं मानेवरलं वजन थोडं आज कमी झालं. म्हणजे तुमच्या भक्तीचं ऋण, तुमच्या पिढ्याने पिढ्या साधनेचं ऋण होतं माझ्यावर, म्हणजे ऋण कमी झालं. असं काय मागितलं आम्ही तुमच्याकडं? भावदास महाराज म्हटले असं काय मागितलं? त्यास देव म्हटला तुम्ही नाही मागितलं, म्हणजे तुम्ही मुक्कामाला कोणाच्यात थांबतात वारीला येताना? भावदास महाराज म्हणजे ते अमुक अमुक सावकार आहे. म्हणजे येत असताना त्या सावकाराला काय म्हटलात? भावदास महाराज म्हणजे काय नाही, त्यानं सांगितलं बाबा घरात मूल बाळ नाही, मी एवढंच म्हटलं की होईन की त्यात काय? भावदास महाराज म्हणले त्या सावकाराच्या प्रारब्धामध्ये या जन्मात लेकरू बाळच नव्हतं, पण तुम्ही शब्द दिलाय काय होईल की, म्हणून मला ते आता पूर्ण करावं लागेल. जर ते पूर्ण नाही झालं तर उद्या तुम्ही सावकार म्हणणार संत खोटं बोलतात. त्या सावकाराला देवानं मूलबाळ दिलं, म्हणजे संत बोलले तर देवाला खरं करावं लागलं. धरिती ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लाळा त्यांचा. पण सांसारिक हित सुद्धा महाराज संत करतात आणि पारमार्थिक हित सुद्धा संत करतात. जेणे हा गोपाळ कृपा करी. संत आणखीन काय करतात? भागरिया मज. संसारात परमार्थात साधक जर भागला शिनला तर संत त्याला धीर देतात. संसारामध्ये धीर कोण देत नसते. संसारातल्या माणसामध्ये तुमचा गाडा तुम्ही वाढायचा, कोणी कोणाला धीर देत नसतं. पण परमार्थात तसं नाही महाराज, साधक थकला भागला तर त्याला धीर देणारे माणसं असतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची याने जोडे सर्व सुख. फक्त आपण एकच काम करायचं, तू कामने
गोपाळ गोपाळ कृपा करी कृपा करी कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ गोपाळ जेणे हा
टाळ्या वाजवा बसलेली मंडळी इतका टाका टाका बघायला टाळ्या वाजत की जरा बापू कस काय जोडीदार ऐक ना मग व्यवस्थित हा मार कीर्तन म्हटलं की कलाकार क्वालिटीचे लागते थोडे पैसे खर्च ते जास्त बापू पण वातावरण मात्र माहोल बनतो हा त्याच्यात काय चिंता कर आता सगळे पाहुण्याचं ते इथं काय आता नामामध्ये देवान घरच्या घरी जेवा सुंदर महाराज अगदी सगळे हा गुळ तर काय आता मरुस तर राहते आता का सुंदर अशी गुरुजन मंडळी आहेत पाहुणे मंडळी आलेच माता भगिनी आणि वास्तुशांतीच्या निमित्ताने हरिनामात्मक कीर्तन सेवा होती महाराज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गावात भजन कीर्तन घडलं पाहिजे आणि या वास्तूमध्ये जर काही दोष असेल तुम्हाला सांगतो वाळू विटामध्ये ह्याच्यामध्ये तर भगवंताचं नामस्मरण जर झालं तर कुठल्याच प्रकारचा दोष राहत नाही म्हणून वास्तू शांती करायची असते ज्ञानेश्वर जय जय दोन मिनिटं फक्त सूचना सांगतो तुम्हाला एक ऐका श्री क्षेत्र वांगी संस्थान या ठिकाणी यावर्षी संस्थांतर्फे गुरुकुल उघडण्यात येणार आहे आणि त्या गुरुकुलची जबाबदारी मुलांना शिकवण्याची सर्व जबाबदारी आमचे बालाजी महाराज मोहिते यांच्याकडे आहे आणि त्या गुरुकुलाचं विशेषतः असे महाराज जर गोरगरिबांचे जर मुलं असतील एखाद्या संस्थेमध्ये 30,000 फीस असेल 40,000 असेल तर आमच्या नारायणबाबा संस्थांमध्ये त्या गरिबाच्या मुलाने 15,000 जरी दिले तरी त्याचा प्रवेश घेतला जाईल आणि एखादा अनाथ मुलगा जर असेल आईवडील नसतील त्याला सुद्धा त्याची संपूर्ण जबाबदारी ही आमच्या वांगी संस्थांकडे आहे यावर्षी जून महिन्यामध्ये या गुरुकुलची नियोजन होणार आहे आणि त्याच्या अगोदर 1 महिना शिबिर होणार आहे त्या शिबिरामध्ये सुद्धा काही आपल्या गावातील मुलं असतील त्यांना शिबिरात पाठवून द्या कारण शिबिर कशा करता घ्यायचं तिथं आल्यानंतर मुलाचं मन रमतं आणि शिबिरामध्ये त्यांना टाळ वाजवायचं शिकवतात हरिपाठ वगैरे त्यांना त्याची गोडी लागते कोणाचे अनाथ मुलं असतील गोरगरिबाचे असतील त्यांना सवलत दिल्या जाईल पात्र मुलं चांगले पाहिजेत उगा इकडं जांबच वारणारे उसच वारणारे नको लय नसता लोक म्हणजे जाऊ दे मग तिकडंच भरती तशी मुलं बी थोडे धोरणात पाहिजेत असं संस्थांना आमच्या संस्था निवडलेली आहे आणि ते बालाजी महाराज चालवणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी ज्यांना कोणाला मुलं तिथं आणून घालायचे असतील तर इथं सुग्रीव बापूशी संपर्क साधा आता छोटेवड्यामध्ये काय सगळे पाहुणे मंडळी येतात त्यांना जरी संपर्क केला तरी तुमचा संपर्क होईल यावर्षी जून महिन्यामध्ये गुरुकुलचे महाराज निवडण्यात येणार आहे या सर्व गोष्टीची सर्वांनी हो विनंती आहे मुलं पाठवाच कारण निर्व्यसनी राहण्याचा हा एकमेव मार्ग राहिला तेवढाच महाराज किती मुलं शिकू द्या महाराज आम्ही बघतो आता आळंदीला आम्ही राहिलोत बालाजी महाराज चांगले चांगले मुलं शिकणारे आमच्या समोर सिगरेट ओढीत पळतात शाळा शिकणारे कॉलेजची मुलं हे तंबाखू खाते सिगरेट ओढते अनेक नको नको ते व्यसन करतात म्हणून वारकरी संप्रदाय जर आला मुलगा नाही बाबा कमीत कमी नाही 4 पैसे लय कमवायचा पण निर्व्यसनी राहीन मायबापाला सांभाळीन त्याची पिढी पुढं सुधारेल भविष्यामध्ये म्हणून सर्वांनी संस्थेमध्ये मुलं आणा कोणा पाहुण्या रावल्याचे असतील परिस्थिती नसेल तरी आम्ही ते सगळ्या संस्थांची जबाबदारी फक्त मुलं इथं आणून घाला विठ्ठल जय जय विठ्ठल